नाशिकमधील 3 मुलांच्या मृत्यू प्रकरणात बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात हे मृतदेह आढळले होते। तीनही मुलं पोहण्यासाठी या ठिकाणी आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बांधकाम व्यावसायिकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नाशिकमध्ये एका बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात 3 मुलांचे मृतदेह आढळले होते। या प्रकरणी आता बांधकाम व्यावसायिक विजय शेखालिया आणि कंत्राटदार आकाश गायकवाड या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। बांधकाम व्यावसायिकानं कामात बेजबाबदारपणा केल्याचा ठपका असल्यानं हा गुन्हा दाखल केल्याचं कळतं। ही तीनही मुलं पोहण्यासाठी त्या ठिकाणी गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। या संदर्भात आडगाव पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केलाय। खड्ड्याच्या बाजूला त्या मुलांचे कपडे दिसल्यानंतर त्या मुलांच्या नातेवाईकाला त्या ठिकाणी बोलावून ते कपडे त्यांचेच आहेत का याची खात्री केली। ती खात्री पटल्यानंतर आपण फायर ब्रिगेड आणि लाईफ गार्ड्स यांना बोलावून सदर मुलांच्या जे बॉडी आहेत त्या पाण्यातून काढल्यानंतर ते नातेवाईकांनी त्या बॉडी ओळखल्या। त्यानंतर सध्या PM ला त्या सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे आणि जो बिल्डर आहे विजय शेखालिया आणि त्याचा जो आकाश गायकवाड ज्यांनी कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे त्या दोघांवर BNS कलम 105 प्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रोसेस चालू आहे। नातेवाईक आहे त्यांचा मुलगा साई उगले नावाचे 3 मुलं तिन्ही मित्र तिघजण काल दुपारपासून बेपत्ता होते। आजूबाजूच्या परिसरात त्यांनी म्हणजे बरेचसे शोधलं पण मुलं काही सापडले नाही। चौकशी केल्यानंतर त्यांना त्यांचे तलावाच्या बाहेर इथं एक बिल्डरची साईट चालू आहे त्या बिल्डरच्या साईटच्या बाहेर त्यांनी अर्धवट पत्रे वगैरे लावलेले। तिथं वॉचमनवर सिक्युरिटी कोणीच नव्हतं आणि ते मुलं तिथं खेळायला आले। त्यांना पाण्याचा अंदाज वगैरे काही आला नाही आणि म्हणजे एकंदरीत एक मुलगा पडला असेल, दुसरा वाचवायला गेला आणि तिसरा बी त्याच्याबरोबर गेला असा अंदाज आहे। आणि आज सकाळी तर शोधल्यानंतर अग्निशामक मोहीम त्यांनी शोधल्यानंतर तर तिन्ही मुलांचा मृत्यू झालेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।